उपवर्गीकरण काय आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि त्यातली त्यात अगदी खोलामध्ये जर जाणून घ्यायचं असेल तर 1-2 तासाचा व्हिडिओ आहे, तो पहा. परंतु आपण एवढे जागरूक आहेत की आपल्याला 30 सेकंदाच्या पुढे बघायची सवयच राहिली नाही. आता आम्ही तो विचार करायला लागलो की 30 सेकंदाच्या आता आम्हालाही क्लिपा तयार करावं लागणार आहेत. इंस्टावर, फेसबुकवर, व्हॉट्सअपचे स्टेटस ठेवायला हे 30 सेकंदाच्या क्लिपा तयार करावं लागणार आहेत. कारण आपल्याला 1 तासाचं बघायला वेळ नाही, परंतु 6 तास आपण इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअप आपण वापर करतो. पण ते 30 सेकंदामध्ये कळत नाही की या 30 सेकंदामध्ये आमचे 6 तास गेले. 2 तासामध्ये कळतं की हे 2 तास आम्ही बघितलं म्हणून. खरं तर अभ्यासाची खूप गरज आहे. आज आपल्याकडे तुफानातले दिवे फक्त फेसबुक, सोशल मीडियावरच दिसायला लागलेत. तुफानातले दिवे व्हायचं असेल तर या पायी लॉंग मार्च मध्ये सहभागी व्हा. मी आता भाऊ लॉंग मार्चच्या अगोदर मीही गाणं ठेवलं होतं 2-4 वेळेस माझ्या स्टेटसला. तुफानातले दिवे, ते पाऊस पडतंय, एक कार्यकर्ता झेंडा अडवतोय, वारं उडतंय आणि त्या वाऱ्यामध्ये तो झेंडा फडफडतोय, ते खाली पडतोय, तो कार्यक्रम तुफानातले दिवे. मग मलाही वाटायचं की मी ही आंबेडकरी चळवळीत काम करतोय, अन्याय अत्याचाराच्या विरोधात उभा राहतोय, मीही तुफानातला दिवा आहे. पण मी चुकीचा दिवा होतो. मी ते फडफड 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 करणारा दिवा होतो. पण आज या बीड जिल्ह्यातून या पायी लॉंग मार्चच्या माध्यमातून सांगतो की आम्ही त्या ठिकाणी तो दिवा लावलाय, त्याची ज्योत आम्ही आमच्या पायानी चालत तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. ती इथून पुढे आपल्याला तेवत ठेवायची. पाटोद्यामध्ये आम्ही आता येताना, पाटोद्याला आमचा मुक्काम होता, त्या ठिकाणच्या आंबेडकरवाद्यांना आम्ही विनंती केली की हा पायी लॉंग मार्च हा काय आमच्या स्वार्थासाठी नाहीये. जे राज्य शासन आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया राबवतोय ती प्रक्रिया थांबवावी यासाठी त्या राज्य शासनाच्या विरोधामध्ये आपण हा लॉंग मार्च करतोय. तुम्ही सहभागी झालं पाहिजे. आणि त्यांचे 8 ते 10 जण आज या लॉंग मार्च मध्ये मुंबईपर्यंत चालण्यासाठी तयार झाले आणि ते आज या ठिकाणी चलत आलेले आहेत. बीडवरून आमचे प्रकाश वाघमारे मेजर आहेत, 67 वर्षाचे, पण 18 वर्षाच्या युवकाला लाजवतील अशा पद्धतीने ते चालतात. त्यांना बघून आम्हालाही जोश येतो, आम्ही त्यांच्या पाठीमागे चालत आहोत. आमचं आव्हान आहे तुम्हालाही, या जामखेडमधून, पाटोद्यामधून 10 येत असतील तर जामखेड तालुक्यातून का 10 यंगस्टर आमच्या सोबत चालू शकत नाहीत. माझं आव्हान आहे त्यांना की तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे. मुळात आरक्षण उपवर्गीकरण प्रक्रिया 1 ऑगस्ट 2024चं जजमेंट आलं ते मुळात जजमेंटच असंवैधानिक आहे हे आम्ही पटवून देण्यामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी आम्ही हे पटवून सांगतोय. लॉंग मार्च काढायचंय, आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया, या दोन्ही कॉन्स्टंट चालायला लागल्यात. पण लोकांना आम्ही फक्त तेवढंच वाटते पायी लॉंग मार्च आहे. पण पायी लॉंग मार्च कशासाठी आहे तर आरक्षणाचं उपवर्गीकरण प्रक्रिया थांबवा यासाठी आहे. पण आरक्षण उपवर्गीकरण काय आहे, तो जो जजमेंट आला तो असंविधानिक आहे. त्या जजमेंटमध्ये असं दिलेलं आहे की अनुसूचित जातीचा जे समूह आहे हा हेट्रोजिनियस आहे, तो आता एक संघ नाही, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण करू शकता, करायचं असं नाही, करू शकता. पण त्याला एक त्याच्यामध्ये त्यांनी अट ठेवलेली आहे, ते इम्पेरिकल डाटा असल्याशिवाय त्यांना तो आरक्षण उपवर्गीकरण करता येणार नाही, त्याचं अबकड करता येणार नाही. दुसरा जजमेंटमध्ये भाग असा आहे की जे सरकारी नोकरी करतात नोकरदार त्यांच्यासाठी खास आहे की त्याच्यामध्ये क्रिमिलियर एक अट आलेली आहे. पण आपले जे संघटना चालवणारे लोक आहेत खूप मोठे आहेत, नरेंद्र मोदी पाशी जाऊन बसले आणि त्या मोदीला म्हणले उपवर्गीकरण करायचे तर करा, अबकड करायचे तर करा, पण आमचं क्रिमिलियर अट लावू नका. आणि मग त्यांना मोदीने शब्द दिला, आता ते आंधळ्या प्रेमात आहेत.
आरक्षण उपवर्गीकरणाचं जजमेंट आले त्याच्यामध्ये जे 3 सर्क्युलर दिलेत ते 3 सर्क्युलर त्यांना लागूच करावं लागतात. भारतीय संविधान सांगतं, आर्टिकल 341 सांगतं की हा समूह हा होमोजिनियस आहे, हा एकसंघ समूह आहे. आणि मग एक समूह संघ असताना चेन्नई याच्या 2004च्या जजमेंटमध्ये असं सांगितलं जातं की आरक्षणाचं उपवर्गीकरण करता येणार नाही, त्याला क्रिमिलेअर लावता येणार नाही. आणि मग 20 वर्षानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनी तेच जजमेंट पुन्हा बदललं जातं. मग हे बदलतं कसं आहे, बदललं कुठून? तर हे बदललं देवेंद्र फडणवीस, RSS, भाजप यांनी षडयंत्र केलं आणि ते षडयंत्र आखून यांनी 1 ऑगस्टच तारीख नेमली. का त्यांना माहिती आहे हिंदू मुस्लिम मधल्या काळामध्ये दंगल घडवायचा प्रयत्न केला, फेल गेला. आमच्या त्या मराठवाड्यामध्ये मराठा आणि वंजारा ओपन वाद लावला, ओबीसी तर लांबच राहिला. पण स्पेसिफिकली जाती यांनी चॉईस केल्यात, कारण जातीच्या अंगावर लवकर जाती. त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडं मराठा वर्सेस वंजारा वाद उभा केला. पण त्याच्यामध्ये त्यांना दंगल अपेक्षित होती. दंगल यासाठी अपेक्षित होती की त्यांना एक लीडरशिप डेव्हलप करायची होती, पण दंगल झाली नाही. मग आता महार आणि मांग या 2 जातीमध्ये वाद निर्माण करायचा, बुद्धिभेद निर्माण करायचा आणि बुद्धिभेद निर्माण करून या 2 जातीमध्ये भांडणं कसे लावता येतील यासाठी आता त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पण गेल्या 6 महिन्यापासून आम्ही बीडमधले आमचे जे सहकारी आहेत या सहकाऱ्यांनी आम्ही प्रशिक्षण घेतलं. आरक्षण उपवर्गीकरण नेमकं काय, त्याचे तोटे काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर आम्हाला कळालं की आता आरक्षण उपवर्गीकरणाचा महार जातीला तर फायदा आहे, पण बाकीच्या जातीला याचा तोटा आहे. पण ते तोटा काय आहे ते तुम्हाला सर विस्तृतपणे सांगतीलच. मी फक्त शॉर्टकट घ्यायला लागलो. 2 जातीमध्ये भांडणं लावायचे, अमित गोरके सारखा, विष्णू कसबे सारखा एखादा मातंग लीडर पुढं काढायचा, म्हणजे मातंगाचं लीडरशिप त्यांनी करायचं. बौद्धामध्ये बी तीच प्रोसेस चालू झाली. बौद्धामध्ये आता त्यांना एक नेतृत्व बौद्धाचं करायचंय. मग बौद्धाचं नेतृत्व करायचंय म्हणून त्यांनी त्यांचा प्लॅन आखला. ज्यांनी भाजप सोबत काम करून सामाजिक न्याय मंत्री पदावर राहिले, पुन्हा भाजपनं तिकीट दिलं नाही म्हणून घड्याळाकडे गेले आणि घड्याळाकडे जाऊन आमदार झाले, ते आता आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. आता घड्याळ कुणाकडे आहे? भाजपच्या हातात आहे. मग तुम्ही इथं समाजाला जर तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर त्या कमळाच्या हातामध्ये तुमचं घड्याळ दिलेलं आहे, तर त्या घड्याळाला त्या भाजपवाल्याला सांगा ना तुम्ही की बाबा आमचं ते आरक्षण उपवर्गीकरणाची प्रक्रिया थांबवा. बिडून पोरं निघालेत, परंतु नाही, प्रत्येकाला एकच पडलंय की मी नेता कसा होईल. म्हणून मित्रांनो, शेवटाकडे जातो, मी जास्त बोलणार नाही, पण या लॉंग मार्चचं नेतृत्व जो या पायी लॉंग मार्च मध्ये सहभागी होतोय तो या लॉंग मार्चचा नेता, तो या लॉंग मार्चचा नेता. इथं स्पेसिफिकली कुणी नेता नाही, तर नेता म्हणलं उद्या अजय सरोदे नेता झाला, बोलविलं त्याला लगेच राज्य शासनाने तिकडं इकला. समाजाचं काय? त्याच्यामुळं या आंदोलनाला आम्ही ठरवतानाच तुम्ही आम्ही या कार्यक्रमाचे आयोजक, या लॉंग मार्चचे आयोजक तुम्ही आम्ही सर्व आंबेडकरवादी आणि अनुसूचित जाती एकता समिती महाराष्ट्र राज्य की जी 23 तारखेला छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बैठक घेऊन ती स्थापन केली. त्यानंतर 10 तारीख निवडली, बीड निवडलं आणि हा पायी लॉंग मार्च 10 तारखेला सुरुवात झाला. आज 3रा दिवस आहे.
तुमच्या जामखेडमध्ये आम्ही आलेलो आहोत। अपेक्षा करतो उद्या ज्या एनर्जीनं, ज्या ऊर्जेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत आलोत, ज्या ऊर्जेनं तुम्ही ते आत्मसात करून तुम्ही आमच्यासोबत सहभागी झालात, त्याच पद्धतीनं तुम्ही आम्हाला उद्या पुढं पोखरी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी नाश्त्याची सोय केलेली आहे, त्यानंतर आष्टी आहे पुढं आणि आष्टीला मुक्काम आहे। तर ज्यांना आष्टीला येणं शक्य होईल त्यांना आष्टीपर्यंत यावं, ज्यांना पोखरीपर्यंत आम्हाला निरोप द्यायला येता येईल त्यांनी पोखरीपर्यंत यावं आणि ज्यांना मुंबईपर्यंत चालायचं आहे त्यांनी मुंबईपर्यंत यावं। एवढं बोलतो, थांबतो। जय भीम, प्रबुद्ध भारत।